ते टीव्ही बघत होते. They were watching TV. ती पुस्तक वाचत होती. She was reading a book. मी खेळत होती. I was playing. तू खेळत होतीस. You were playing. ती पुस्तक वाचत नव्हती. She wasn't reading book. मी खेळत नव्हती. I wasn't playing. ती वाचत होती का? What she reading? ती वाचत नव्हती का? Wasn't she reading? मी रात्रभर माझ्या परीक्षेचा अभ्यास करत होतो. I was studying for my exam all night. ते म्युझिकवर नाचत होते. They were dancing to the music. नमस्कार मंडळी. हॅलो फ्रेंड्स. In today's video we are going to learn how to speak in English in a very easy way. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कसं बोलायचं, इंग्रजी बोलायचं अगदी सोप्या पद्धतीने कसं शिकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आजपर्यंत काय होत आलंय माहिती का, आपण इंग्रजी तर शिकतो पण आपण इंग्रजीचं ग्रामर, इंग्रजीचं म्हणजे इंग्रजीमध्ये आपण PhD करतोय की काय अशा पद्धतीने आपण इंग्रजीचं नॉलेज घेतो आणि मेन राहून जातं इंग्रजीमध्ये बोलायचा जो पार्ट आहे तो आपला राहून जातो. आपण इंग्रजीचं एवढं विनाकामाचं नॉलेज घेत बसतो की त्यामध्ये आपला इंग्रजी बोलायचा जो कॉन्फिडन्स आहे तो पूर्णपणे गमावून बसतो. आपण जास्तीत जास्त आपला जो फोकस आहे तो ग्रामर वरती करतो. पण मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही फॉरेन मध्ये गेलात आणि 100 लोकांना तुम्ही विचारलं की त्यांना ग्रामरचं नॉलेज विचारलं तर 99% लोकांना माहित नसतं की टेन्स काय आहेत, ग्रामर काय, तरी ते फ्लुएंटली इंग्रजीमध्ये बोलत असतात. म्हणून आपल्यालाही तेच करायचं आहे. आपल्याला काय करायचंय, बोलायच्या पार्ट वरती फोकस करायचा आहे ना की ग्रामर वरती. ग्रामरचं आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. पण जास्तीत जास्त ग्रामर वरती जर फोकस आपण करत गेलो तर इंग्रजी बोलायचं मात्र राहून जातं. मला सांगायचा अर्थ हाच आहे की जास्तीत जास्त फोकस तुमचा हा इंग्रजी बोलायच्या प्रॅक्टिस वरती असावा. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 10 इंग्रजीचे शब्द देणार आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि ते शब्द यूज करून तुम्हाला इंग्रजीमध्ये सेंटेन्स बनवायची, म्हणजे काय तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. त्याचप्रमाणे तुमची जी व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह आहे तो वाढायला सुद्धा मदत होईल. आणि हे बघा, इंग्रजीमध्ये बोलायच्या वेळेस घाबरायची काही गरज नाहीये. लक्षात ठेवा, आपण भारतीय आहोत. आपण इंग्रजांना घाबरलो नाही, त्यांना पडवून लावलं. ही तर फक्त त्यांची भाषा आहे. म्हणून कधीही घाबरायचं काम नाही. फक्त काय करायचंय, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. चला तर मग आता आपण काय बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की मी खेळत होतो किंवा मी जात होतो, ती माझ्याबद्दल बोलत होती का, तू माझी वाट बघत होता का, अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार. आता याच्यावरून तुमचं लक्षात आलं असणार की आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. भूतकाळाबद्दल जर आपण बोलत असू तर आपण कुठलं यूज करतो, वॉज आणि वर. पण भूतकाळामध्ये ती क्रिया होत होती यासाठी आपण वॉज आणि वरचा यूज करतो, त्यात आणि क्रियापदाला ING लावतो. बस एवढं सिंपल आहे. आता तुम्हाला सगळ्यांना इथं माहितच असेल, मला तेवढा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्हाला बेसिक नॉलेज तर असेलच, हो की नाही. तर सिंग्युलर साठी वॉजचा यूज होतो आणि प्लुरल साठी वरचा यूज होतो. अनेक वचनासाठी वर यूज करायचा आणि एक वचनासाठी वॉज यूज करायचा. आय सोबत तर नेहमी वॉजच यूज होतो. आता सपोज जर तुम्हाला सांगायचं असेल मी खेळत होतो तर तुम्ही काय बोलणार, आय वॉज प्लेइंग. एवढं सिंपल आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. तुम्हाला काय फक्त करायचंय, बेसिक जे शब्द आहेत जसे की खेळणे, बोलणे, करणे, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात याच्यासाठीच तुमचा शब्दसंग्रह खूप महत्वाचा असतो. म्हणून मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 नवीन शब्द देणार आहे, म्हणजे त्याच्याने काय होईल, तुम्हाला मदत होईल. म्हणून व्हिडिओ तुम्हाला काय करायचंय, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि त्याचप्रमाणे मी आता जे तुम्हाला शिकवते ते तुम्हाला बोलत पण जायचंय, माझ्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिस करायची. फक्त बघू नका, बोला सुद्धा. तर आता मी खेळत होतो, आय वॉज प्लेइंग. आता मला तुम्ही कॉमेंटमध्ये हे स्ट्रक्चर यूज करून सांगा की मी बोलत होतो, हे तुम्ही कसं बोलणार. कॉमेंट करा. मी तुमची प्रत्येकाची कॉमेंट रीड करत असते आणि तुम्हाला रिप्लाय देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला 5 सेंटेन्स बनवून घ्या. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. मी जे सांगते त्याच्यावरती फोकस करा. एक स्ट्रक्चर यूज करून तुम्ही 10 सेंटेन्स बनवू शकता. जसं की मी खेळत होतो, आय वॉज प्लेइंग, ते खेळत होते, दे वर प्लेइंग. आता इथं अनेक वचन आलं म्हणून काय यूज करणार, वर यूज करणार. बाकी तर सगळं सेमच राहणार. आय वॉज प्लेइंग, दे वर प्लेइंग, वी वर प्लेइंग. आम्ही खेळत होतो तर तुम्ही काय बोलणार, वी वर प्लेइंग. ती खेळत होती, शी वॉज प्लेइंग.
या पद्धतीने कॉमेंट करा, फक्त ऐकत बसू नका किंवा फक्त व्हिडिओ बघत बसू नका, लगेच इंग्लिश मध्ये कॉमेंट करायचा प्रयत्न करा. आता हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. मी तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सांगितले आता की त्याच्यामध्ये नॉट नाही आला. पण जर तुम्हाला नकारार्थी सेंटेन्सेस म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे असतील, जसे की फॉर एक्झाम्पल मी टीव्ही नाही बघत होतो, असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर कसं सांगणार? आय वॉज नॉट वॉचिंग टीव्ही. आय वॉज नॉट वॉचिंग टीव्ही. आता हे मी कसं बनवलं? अगदी सिंपल आहे. पहिले काय घ्यायचंय तुम्हाला? सब्जेक्ट, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो डोअर. डोअर म्हणजे कोण? क्रिया करणारा. क्रिया कोण करतंय ते बघायचंय. मी टीव्ही नाही बघत होतो तर काय येईल? आय. त्याच्यानंतर आय सोबत काय येतो? वॉज. त्याच्यानंतर आय वॉज नॉट. नेहमी लक्षात ठेवायचं की जर जेव्हा तुम्हाला सेंटेन्स मध्ये नॉट ऍड करायचा तेव्हा तो हेल्पिंग वर्ब नंतरच ऍड करायचा आहे. वॉज नंतरच नॉट येईल. आय वॉज नॉट वॉचिंग टीव्ही, त्याच्यानंतर क्रियापद आणि नंतर ऑब्जेक्ट. क्रियापदाला आयएनजी रूप लावायचंय. त्याचप्रमाणे माझा भाऊ अभ्यास नाही करत होता. माय ब्रदर वॉज नॉट स्टडिंग. या पद्धतीने तुम्ही अनेक सेंटेन्सेस बनवू शकता स्ट्रक्चर यूज करून. तुम्हाला जर हे स्ट्रक्चर नोट करायचं असेल तर तुम्ही नोट करू शकता. इथं तुम्हाला दिसत असेल डोअर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस क्रियापदाला आयएनजी रूप म्हणजेच वर्बला आयएनजी रूप प्लस ऑब्जेक्ट. एवढं सोपं आहे. तुम्हाला आपण काय आता हा झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकत आहोत. पण जर आधीच आपण अरे हा टेन्स आहे, याचा सब्जेक्ट, याचा फॉर्म्युला हा आहे, असं जर आपण पाठ करून जर आपण घोकमपट्टी करत गेलो तर नाही शिकणार. पण आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे? नेचरवरती. हा नेचर काय आहे? क्रिया होत होती, प्रोग्रेस मध्ये होत होती. म्हणजे काय? यालाच आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे की काय चालू आहे, करता काय करतोय, क्रिया करतोय, तर त्याच्या नेहमी लक्षात ठेवायचं की त्याच्यासोबत वॉज वर येईल आणि आयएनजी रूप येईल. सिंग्युलर सोबत वॉज येतो, प्लुरल सोबत वर येतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता फॉर एक्झाम्पल मी आता काय करते? मी शिकवते. हे जर आता बोलायचं असेल तर आपण काय बोलतो? याच्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. तर त्या टेन्स वरती न फोकस करणं, आपल्याला क्रियावरती. क्रिया आता चालू आहे तर आपण बोलणार आय एम टीचिंग, आणि क्रिया चालू होती तर आपण बोलणार शी वॉज टीचिंग किंवा आय वॉज टीचिंग. सिंपल आहे. आपण जर टेन्स वरती फोकस करत गेलो तर ते आपल्यासाठी कठीण बनत जातं किंवा आपल्याला ते अवघड वाटतं शिकायला. पण आपण या पद्धतीने जर शिकत गेलो, क्रियावरती, नेचरवरती फोकस करत गेलो तर आपल्याला खूप इझी पद्धतीने आपण शिकू शकतो. आता हे झालं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. त्याचप्रमाणे आपण जर क्वेश्चन विचारायचा असेल तर तो कसा विचारणार? तू तिथे काय करत होतास? ती माझ्याबद्दल बोलत होती का? असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर ते कसं विचारणार? तर अगदी सोपं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं क्वेश्चन दोन प्रकारचे असतात. एक स्मॉल क्वेश्चन, बिग क्वेश्चन. कसं ओळखायचं आहे क्वेश्चन स्मॉल आहे की बिग आहे? तर ते पण अगदी सोपं आहे. आपण क्वेश्चन कशावरून ओळखतो? आन्सर वरून. आन्सर जर मोठा असेल तर बिग क्वेश्चन, आन्सर जर स्मॉल असेल तर स्मॉल क्वेश्चन. येस नो मध्ये आन्सर द्यायचं असेल तर स्मॉल क्वेश्चन, आणि डिटेल मध्ये द्यायचं असेल तर बिग क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत पहिले स्मॉल क्वेश्चन. मी तुम्हाला काय सांगितलं? स्मॉल क्वेश्चन कसा असतो? ज्याचा आन्सर येस नो मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल तू झोपला होता का? तर आपण काय बोलणार? हो किंवा नाही. तू ते शिकवत होता का? हो किंवा नाही. याच्यामध्येच आपण आन्सर करणार. तर ते इंग्लिश मध्ये कसं विचारायचं? तर अगदी सोपं आहे. पहिले काय करायचं? क्वेश्चन विचारायच्या वेळेस पहिले येईल हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर डोअर, त्याच्यानंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. बघूया एक्झाम्पल्स. तू क्रिकेट खेळत होता का? वर यू प्लेइंग क्रिकेट? वर डोअर कोण आहे? यू. वर यू प्लेइंग क्रिकेट? तू शिकवत होता का? वर यू टीचिंग? तू झोपला होता का? वर यू स्लीपिंग? या पद्धतीने. आय होप तुमचं लक्षात येत असेल. तुम्हाला लगेच मला कॉमेंट करायचं आहे. आता तुम्ही सेंटेन्स बनवा. तू अभ्यास करत होता का? असं जर तुम्हाला विचारायचं असेल हे स्ट्रक्चर यूज करून तुम्ही मला कॉमेंट करा. हे बघा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणून काय नंतर करतो, हे करतो, तो नंतर कधीच येत नाही. म्हणून तुम्हाला व्हिडिओ बघत असतानाच लगेच इंग्लिशमध्ये कॉमेंट करा, म्हणजे तुमची बोलायची लगेच प्रॅक्टिस होईल, लिहायची प्रॅक्टिस होईल. काय बनवायचंय? तू अभ्यास करत होता का? हे तुम्हाला बघा. स्मॉल क्वेश्चन आहे. आता मी जे स्ट्रक्चर सांगितलं त्याचा यूज करून लगेच कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटचा रिप्लाय करणार आहे. आता पुढे वळूया बिग क्वेश्चन कडे. आता बिग क्वेश्चन मध्ये काय? का करत होतास? तू तिथे काय करत होतास? काय आलं? एक्स्ट्रा काय आलं? काय करत होतास? तर ते कसं करणार? बिग क्वेश्चन मध्ये काहीच घाबरायचं कारण नाही. फक्त तुम्हाला काय हेल्पिंग वर्बचा मोठा भाऊ यूज करायचा आहे. इथं मोठ्या भावाला मान द्यायचा आहे. मोठे भाऊ कोण? WH वर्ड्स, जसे की व्हाय, व्हॉट,
हाऊ, हे जे आहेत ते WH वर्ड्स आहेत. तर कधी काय लक्षात ठेवायचं, मोठ्या भावाला मान द्यायचा, हे लक्षात ठेवून तुम्हाला पहिले काय करायचंय, तू तिथे काय करतोस, व्हॉट वर यू डुईंग देअर. काय आलं पहिले, WH वर्ड आला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आला, त्याच्यानंतर डोर आला, त्याच्यानंतर वर्ब आला, व्हॉट वर यू डुईंग देअर. बरोबर. अजून एक्झाम्पल्स बघून या मोठ्या क्वेश्चनचे, बिग क्वेश्चनचे. तू माझ्या बहिणीला का रागवत होतीस. तर हे जर बनवायचं असेल तर कसं बनवणार, वाय वर यू स्कोल्डिंग माय सिस्टर. मोठा भाऊ आला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आला, त्याच्यानंतर डोअर आला म्हणजे करता आला, त्याच्यानंतर वर्ब. क्लिअर. कॉमेंट करा लगेच. आता तुम्हाला सुद्धा एक बिग क्वेश्चन करायचं आहे, ते मला कॉमेंटमध्ये लगेच कॉमेंटमध्ये लिहा. तू काय खेळत होतास. हे जर तुम्हाला बोलायचं असेल तर कसं बोलणार ते कॉमेंटमध्ये लिहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस, त्याचप्रमाणे स्मॉल क्वेश्चन, बिग क्वेश्चन कसे करायचे, भूतकाळाविषयी करत होता, मी तिथे जात होती, ते कसं बोलायचं ते आपण शिकलो. तर आता वेळ आली आहे ती तुमच्या 10 नवीन शब्द देण्याची. तर बघूया. पहिला शब्द पहिला जे शब्द देते म्हणजे वर्ब आहे ते प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे काय, संरक्षण करणे, रक्षण करणे. आता याचं तुम्हाला एक एक्झाम्पल बनवायचंय. एक एक्झाम्पल मी सांगेल, एक तुम्हाला कॉमेंट करायचंय. प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करणे. पालक नेहमी त्यांच्या मुलांना प्रोटेक्ट करत असतात, तर हेच तुम्ही बोलणार, पॅरेंट्स ऑलवेज प्रोटेक्ट देअर चिल्ड्रन. किंवा पालक आपल्या मुलांना प्रोटेक्ट करण्याचा म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. असं जर बोलायचं असेल तर पॅरेंट्स ट्राय टू प्रोटेक्ट देअर चिल्ड्रन. या पद्धतीने तुम्ही एक शब्द यूज करून अनेक सेंटेन्सेस बनवू शकतात. तुम्ही सुद्धा कॉमेंट मध्ये लिहा, आय प्रोटेक्ट हर, शी प्रोटेक्ट्स मी, माय मदर प्रोटेक्ट्स मी. असे अनेक सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. करत असते नेहमी तुम्ही सांगत असतात की मॅडम आमच्यासोबत प्रॅक्टिस करायला तर कुणीच नाहीये. हवंय कशाला कुणी. तुम्ही एक नोट घ्या, पेन घ्या. आता मी जसं तुम्हाला प्रोटेक्ट सांगते त्याचे तुम्ही 10 सेंटेन्सेस बनवा, म्हणजे तुम्ही हा शब्द कधीच विसरणार नाही आणि त्याचा यूज सुद्धा विसरणार नाही. किंवा आरशासोबत तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. आपला पुढचा शब्द आहे अलाउ, म्हणजे परवानगी देणे. आता हे यूज करून तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. आता आपण मंदिरात जात असतो, तिथे अनेक प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. हे सुद्धा तुम्ही वाचलेलं असेल की विमेन आर नॉट अलाउड इन द टेम्पल. येऊन गेला अलाउड शब्द. अशाच प्रकारे तुम्ही हा शब्द यूज करून अनेक सेंटेन्सेस बनवू शकता. अशा पद्धतीने मी जसे शब्द सांगते तसे मी तुम्हाला आता मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवले. आता फक्त मी शब्द सांगते, तुम्हाला वाक्य बनवायची आहेत, कॉमेंट करायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण शिकलो प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे, अलाउ म्हणजे परवानगी देणे. मी तुम्हाला वाक्य का बनवायला लावते, कारण आपण कितीही शब्द पाठ केलेत आणि ते जर आपण यूज केले नाहीत तर ते शब्द पाठ करून आपला काहीच फायदा नाही. जे शब्द आपण शिकलो ते लगेच यूज केले तरच आपला तो शब्द पाठ करण्याचा किंवा शब्द शिकण्याचा फायदा आहे. म्हणून सांगते की वाक्य सुद्धा बन. नेक्स्ट आपला शब्द आहे फिअर, म्हणजे भीती वाटणे. त्याच्यानंतर एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे समजवणे, एखादी गोष्ट समजवणे. नेक्स्ट अटेंड. अटेंड म्हणजे भाग घेणे. त्याच्यानंतर हेट. हेट म्हणजे द्वेष करणे, कुणाचा तरी द्वेष करणे. मी तिचा द्वेष करते, आय हेट हर. अटेंड म्हणजे काय, भाग घेणे. आय अटेंड द पार्टी येस्टरडे. या पद्धतीने असे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. नेक्स्ट जॉईन. जॉईन म्हणजे सामील होणे. त्याच्यानंतर आहे आयडेंटिफाय म्हणजे ओळख करणे. नेक्स्ट वर्ड आहे आपला बॉरो, म्हणजे एखादी गोष्ट उसनी घेणे किंवा उधार घेणे. त्याच्यानंतर इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. तर अशा पद्धतीने आपण 10 नवीन शब्द आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. हे शब्द यूज करून एका शब्द वापरून तुम्ही 10 सेंटेन्स बनवा. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. आय होप तुम्ही करणार. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे मी जे तुम्हाला सेंटेन्स सांगितलेत ते मला कॉमेंट करा, किंवा तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा मला कॉमेंट करा. मी तुमच्या सगळ्या कॉमेंट्स रीड करत असते आणि त्यांना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते. त्याचप्रमाणे जर पहिल्यांदा बघत असणार, आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लक्षात आहे ना, आपण इथे इंग्रजी शिकत असतो तेही सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. धन्यवाद.